कसं आहे माहीत आहे का, कोणत्याही गोष्टीला ना थोडा पेशन्स पाहिजे. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात मी 5 वाजतापासूनच केली होती. पण मी परत झोपली आणि मग 6 वाजता उठली. नंतर 6 वाजता मला छोले टाकायचे होते शिजायला. म्हटलं जर लेट झाली तर माझे छोले शिजतील नाही. म्हणून मग 6 वाजता उठून पहिले ते छोले टाकले आणि नंतर ते शिजत होते तर एका साईडला मी पुऱ्यांचं पीठ भिजवून घेतलं होतं. कारण म्हटलं छोल्यासोबत पुरीच छान वाटेल, कारण चपाती तर लेकरांना आवडणार नाही. म्हणून मग छान मी पुऱ्या पण बनवून घेतल्या आणि त्या कुकरमध्येच ना मी टमाटर आणि कांदे टाकले होते. 2 टमाटर टाकले होते मोठे आणि थोडासा खडा मसाला असतो ना, तो पण मी टाकला होता शिजायला. म्हटलं छोल्यासोबत हा पण शिजून जाईल. त्याच्यानंतर माझ्या पुऱ्या पण झाल्या होत्या आणि माझे छोले पण छान शिजून झाले होते. नंतर मी बाहेर आली तर बघा, हे 7 वाजताचं आहे बघा. छान सूर्य निघला आहे आणि छान वाटत होतं. मग मी अंघोळ काही करून घेतली. आज सकाळीच जरा लवकरच झाले होते माझी कामं, तर मग म्हटलं आता भाजी करून घेते. मग मसाला काढून घेतला होता आणि बघा मसाला घाईघाईमध्ये काढला तर पूर्ण भिंतीवर उडून गेला होता. तर त्याच्यानंतर मग जे पेस्ट आहे ते मी टाकून दिली तेलामध्ये आणि ती छान फ्राय करून घेतली. त्याच्यामध्ये मग मसाले टाकले, आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकले आणि त्याला पण छान तेल सुटू दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोले टाकले आणि जे पाणी आहे ना ते टाकलं नाही मी, फक्त छोलेच टाकले म्हणजे टिफिनवर द्यायची होती म्हणून. त्याच्यानंतर बघा माझी भाजी पण रेडी झाली होती आणि चहा पण माझा झालाच होता, तर म्हटलं चहा पण घेऊन घेते. आता इथं भाजीला छान उकळी येऊ दिली आणि छान तेल सुटू दिलं, म्हणजे कसं ते घट्ट असली तर मग सांडत नाही. मग त्याच्यानंतर माझे लेकरं पण उठले होते. मग आता लेकरांना आज चहा आणि ब्रेड पाहिजे होता, तर ब्रेड साधे नाही पाहिजे होते म्हणे, मला बटर लावून पाहिजे, तर मग मी बटर लावून दिली त्यांना. त्याच्यानंतर मग लेकरांचं झालं आणि मग नंतर लेकरं गेले. मग मी देवपूजा करून घेतली, दिवा अगरबत्ती केली आणि नंतर बघा आम्हाला थोडी रश्श्याची छोले पाहिजे होते, तर मग कुकरमध्ये जे पाणी वाचलं होतं ना छोल्यांचं तेच मी त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याला थोडंसं पाणी केलं. आणि त्याच्यानंतर बघा हे माझे झाड आहे, मी त्या दिवशी लावले होते ना, पण माझ्या लेकरानं काय केलं, हे झाड मी कापलं होतं कढीपत्त्याचं. म्हटलं याला पानं येत नाही म्हणून, तर मग त्याने काय केलं, याला हलवलं, तर म्हटलं पक्कं हे झाड मरून गेलं गाडी, याला काही येणार नाही. पण बघा त्याला 5-6 दिवसांनी ना छोटे छोटे कोंब आहे. म्हणून मी जर घाई केली असती, थोडेही पेशन्स नाही ठेवले असते ना, तर आज माझं झाड गेलं असतं बघा आणि मी फेकून दिलं असतं. त्याच्यानंतर बघा हे छान माझं जास्वंदाचं झाड लावलं आहे मी. नंतर इथं पिंपळाचं आहे आणि तुळस पण आहे. त्याच्यानंतर इकडचा बेडरूम आहे ते पण आवरून घेतलं. हे कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या त्या करून घेतल्या. त्याच्यानंतर मग घर स्वच्छ झाडून घेतले होते. त्याच्यानंतर मला पोछा मारायचा होता, तर आज मग नंतर मी पोछा वगैरे मारून घेतला आणि माझ्या शौर्याची आंघोळ आवरून घेतली. त्याची आंघोळ करून दिली छान. त्याला जे लोशन आहे ते लावून दिलं आणि बघा त्याच्या मस्त्या 1 मिनिट बसत नाही बरं हा ठिकाणावर, इकडे तिकडे धावतच राहतो. मग त्याची छान तयारी करून दिली आणि तो बघा. तर अशी काही असते बघा माझी सकाळची धावपळीची रुटीन. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर माझे व्हिडिओ चांगले वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला